सुरेश गवळी यांनी समाजामध्ये बरंच काम केलेलं आहे. प्रत्येक लहान मोठ्या घटना असतील किंवा सामाजिक काही कामं असतील त्याच्यामध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. तर आपण आपल्या पत्नीला जे काही या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे, तर आपला काय उद्देश होता आणि आपल्याला समाजातून किंवा शहरातून कशा पद्धतीचा प्रतिसाद? प्रथमतः टॉप न्यूजला माझे धन्यवाद. आपण आमची बाईट घेण्यासाठी आलेला आहात. जुन्नरमध्ये मी जवळजवळ माझं जन्मगाव जुन्नरच आहे आणि माझ्या मित्रमंडळांच्या जीवावर मी ह्या इलेक्शनला उभं राहिलेलो आहे. माझं जे मित्रमंडळ आहे ते तळागाळातून तर श्रीमंतांपर्यंत सर्व माझं मित्रमंडळ आहे. सर्व हिंदू संघटना असतील, गणेशोत्सव मंडळ असतील, अमरनाथ सेवा मंडळ असेल, सर्वांमध्ये मी कार्यान्वित आहे. मला ही इच्छा जागृत व्हायचं कारण असं आलं की पहिली गोष्ट महिला ओबीसी राखीव पद आलेलं आहे आणि मी ओबीसी मध्ये मोडतो. मी सर्व हिंदू संघटना किंवा म्हणा अमरनाथ सेवा संघटना या माध्यमातून बरीचशी कामं केली. धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळ आहे, सिंहगर्जना मंडळ आहे, नवरात्रोत्सव मंडळ, तर आम्ही त्याच्यातून बरीचशा गोष्टी केल्या. आज मी जुन्नरमध्ये फिरताना मला बऱ्याचशा समस्या जाणवतात. जुन्नरला स्मार्ट सिटी करण्याचं विजन माझ्या मंडळीला मी हे सांगितलं होतं की आपल्या स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे जुन्नरमध्ये. त्यासाठी मी बरेच दिवस प्रयत्नशील होतो आणि आज मला तो योगायोग आलेला आहे आणि मला ही 100% गॅरंटी आहे की माझा मित्र परिवार जो आहे तो खूप मोठा आहे आणि ते ओपन व्हायला घाबरतायत. मला माहिती आहे, ठीक आहे, त्यांच्यावर प्रेशर आहे, मला माहिती आहे, त्यांची नगरपालिकेची कामं आहेत, कोण कुठे जॉबला आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला माहिती आहे ते आतमध्ये गेल्यानंतर फक्त दाबणार 5 नंबरचं बटन, पूनम सुरेश गवळी आणि इस्त्री, हे 100% करणार आहेत. त्यांच्यासाठी जर मी कायम त्यांच्यासाठी सदैव तत्पर आहे तर तेही माझ्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे, ही मला गॅरंटी आहे. आणि ह्यावेळेस निवडून येणार तर पूनमताई गवळीच, 100% पूनमताई गवळीचं काम ह्यावेळेस झालं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.